सत्यवेद न्यूज। नमस्कार, मी अश्विनी पुरी आणि आपण पाहत आहात सत्यवेद न्यूज। सातारा जिल्ह्यात आज दुपारी अंगावर काटा आणणारी घटना घडलेली आहे। रस्त्याच्या मधोमध एक तरुण अक्षरशः कुत्र्यासारखा रांगताना दिसल्यानं स्थानिकांची भांबेरी उडाली आहे। या घटनेचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय। सातारा रहिमतपूर रस्त्यावर अंगापूर फाट्याजवळ हा धक्कादायक प्रकार घडलेला आहे। रस्त्यावर 2 हात आणि गुडघ्यांवर रांगणारा, मध्येच कुत्र्यासारखा बसून तोंडातून जीभ बाहेर काढणारा तरुण पाहून नागरिक क्षणभर घाबरले। स्थानिकांनी तात्काळ त्याची ओळख पटवली आहे। संबंधित तरुणाचं नाव आहे गोपाल भील, वय वर्ष 23, राहणार शहादा, जिल्हा नंदुरबार। तरुण ऊसतोडणी मजुरांच्या टोळीतील असल्याची माहिती स्थानिकांनी दिलेली आहे। स्थानिकांचा अंदाज आहे की या युवकाला सुमारे 15 दिवसांपूर्वी कुत्रा चावलेला होता, पण वेळेवर उपचार न घेतल्यामुळे त्याला रेबीजची लक्षणं दिसत असावीत। या कारणानेच त्याचं हे वागणं पूर्णपणे अनियंत्रित आणि विचित्र झाल्याचा प्राथमिक अंदाज डॉक्टरांनी देखील व्यक्त केलाय। घटनास्थळी उपस्थित काही युवकांनी खूप सावधगिरीनं या तरुणाला जेरबंद केलंय। वाघरीच्या मदतीनं त्याला पकडण्यात आलेला आहे। हात बांधून पोलिसांच्या सहाय्यानं त्याला तातडीने उपचारासाठी क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा सरकारी रुग्णालयामध्ये हलवण्यात आलेलं आहे। तर या घटनेनंतर नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे। रेबीज सारख्या गंभीर आजाराबाबत जागरूकता आणि वेळेवर उपचार किती महत्त्वाचे आहेत याचीच ही घटना तीव्र जाणीव करून देते। सत्यवेद न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट, नागपूर।